एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आनिक नेनोबा साधन अमुचा विषय हरिकीर्तन संत संगती निरंतर संत संगती निरंतर प्रेम धन हे भंडार आनिक नेनोबा साधन अमुचा विषय हरिकीर्तन विनवे विष्णुदास नारा विनवे विष्णुदास नारा अमुची ऐसी परंपरा आनिक नेनोबा साधन अमुचा विषय हरिकीर्तन विठ्ठल 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 हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांताय राधाकांत नमोस्तुते वाच्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानाय पावनेभ्यो वैष्णवयोभ्यो नमो नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा दुसरे चरणा संताजिया चमचा कथेला दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजिया हे टीकादशमस्कंदेची भाषा महाराष्ट्र देशची अंतर्वेदी गोदे प्रवरेची ती प्रदेशी निर्माण घोगर ग्राम गोदातिरी पंचकोळसा म्हाळसा क्षेत्री जे निधिवास कुळेश्वरी जे विष्णुमूर्ती हा धन्य धन्य बहिरव भटा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा धन्य बहिरू भटा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो देवाचे लाडकी प्रेमी
लाडके भक्त असणारे श्री नामदेव महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नारायण महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये नारायण महाराजांनी आपली जी परंपरा आहे त्या परंपरेचा विचार मांडत असताना सांगतात की आमच्या कुटुंबामध्ये जे आमच्या पित्याने नियम घालून दिलेले आहेत, भक्ती संबंधातले जे नियम आहेत ते नियम आम्हाला घालून दिलेले आहेत, त्याच विचारावर मी आज विचार मांडत आहे. विठ्ठल विचारांना सुरू करण्याच्या अगोदर थोडासा परिहार प्रस्तावना महत्वाची आहे. आपणा सर्वांना माहीत आहे, गेल्या आता हे 26 वर्ष आहे, 26 वर्षांपासून आपली ही परंपरा चालत राहिलेली आहे आणि तुम्ही लोकांनी ती चालू ठेवलेली आहे. त्यात तुमचं फार मोठं कौतुक. काहींकडे गेल्यावर तर 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षामध्ये सप्ताह बंद पडतो, परंतु वांगी गावाने एवढे दिवसापासून महाराज 26 वर्षांपासून सप्ताह हा कायमस्वरूपी चालवत राहिले, म्हणून तुम्हाला 100 मार्क. विठ्ठल कशानिमित्त कार्यक्रम आहे आपणा सर्वांना माहीत आहे. आपलं असणारं जागृत देवस्थान श्री वीरभद्र बिरोबा महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी साजरे करत राहिलो आहे. त्यामध्ये असणारे ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी पार पडत आहेत. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, संध्याकाळी कीर्तन महोत्सव आहे आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे, विशेषतः ज्यांची कृपा आशीर्वाद ह्या कार्यक्रमावर आहे ते असणारे भगवान परमात्मा श्री वीरभद्र बिरोबा यांचा आशीर्वाद आपल्या ह्या कार्यक्रमावर आहे, या संपूर्ण वांगी परिवारावर आहेत. तसेच ज्यांच्या कृपा आशीर्वादाने देखील हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे असणारे देवगडचे परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय श्री हबप गुरुवर्य देवगडचे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. त्याच प्रकारे असणारे उत्तराधिकारी हबप परमपूजनीय वंदनीय स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज, तसेच परमपूजनीय वंदनीय हबप महंत अर्जुनजी नामदेव महाराज शास्त्री श्रीराम मंदिर संस्थान, तसेच श्री हबप महंत लक्ष्मण महाराज मेघडे मठाधिपती बंकट स्वामी मठ, तसेच हबप महंत किसन महाराज पवार मठाधिपती मुकुंदराज संस्थान, तसेच हबप मच्छिंद्र महाराज सुरमले, ज्यांचं हे सुंदर असं व्यासपीठ आहे. गेल्या 4 दिवसापासून आपण ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं अमृत सेवन करत आहेत ते असणारे आपले चोरमले महाराज. आणि आमची भेट आमची ओळख फार जुनी आहे, आताच आहे की नाही. त्यांना महाराजांना खूप खूप प्रणाम. तसेच हबप हरी महाराज मिसाळ, तसेच हबप यशोदानंद महाराज माने, तसेच हबप योगेश महाराज होऊन आळंदी देवाची तुम्ही ना, तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. तसेच आसाराम महाराज हळनूर, तसेच हबप योगेश महाराज होऊन आणि आपले चोरमले महाराज यांचं सुंदर असं व्यासपीठ आहे. आणि सुंदर असे गायक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. ते असणारे गायनाचार्य अतुल महाराज पठारे, तसेच उमेश महाराज जाधव, तसेच मृदंगाचार्य हरी महाराज पिसाळ, आदरणीय आपल्या पाथरेचे लाडके काशीनाथजी महाराज टेकाळे, तसेच अजून भजनी मंडळ आहे, विनेकरी आहे, सुंदर अशी साऊंड टीम ज्यांची आहे ते असणारे कोळेकर बंधू, माऊली कृपा मंडप आहे, साऊंड सिस्टीम आहे. गोड आवाज तुम्ही आमचा लोकांपर्यंत पोहोचवतात, शेवटपर्यंत पोहोचवत राहा ही कृपा. विठ्ठल विशेषतः आपण सर्वजण जमलेले श्रोता मंडळी, महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले खूप खूप धन्यवाद. विठ्ठल तुम्ही पाठीमागं पाहत आहे बालगोपाळ आहे, टाळ जरी वाजवता येत नाही पण प्रॅक्टिस चालू आहे की नाही. परंतु हे तर खरं धर्माचं शिक्षण आहे.
आणि तुम्ही मुलं पाठवतात ह्यात तुमचं कौतुक आहे. तसेच आपले हनुमानगडचे महाराज या ठिकाणी आलेले आहे, भीमभाऊ, तसेच सर्व ग्रामस्थ आहे, पेटी मास्तर आहे, सर्वांना खूप धन्यवाद. भजनी मंडळा खूप खूप धन्यवाद. विठ्ठल. आणि जी ह्या मंदिराची संस्थांची कमिटी आहे, देठे पाटलांना सांगितलं की आमची या ठिकाणी कमिटी आहेत, आम्ही सुंदर प्रकारे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नियोजन करत आहे आणि तुमच्या नियोजनाला खूप यश आहे. हे सगळं पाहून देवाला देखील कौतुक वाटेल, हे की नाही. खूप सुंदर नियोजन आहे. तसं वांगी गाव फार छोटं आहे पण पब्लिकनी मोठं आहे. विठ्ठल. साऊंड सिस्टीम आपली शूटिंगची व्यवस्था आहे. हा शब्द गेला का तो कॅन्सल करायचा. कधी कधी जातो वक्त्याच्या मुखातून, आहे की नाही. विठ्ठल. मला पत्रिका पाहिल्यावर खूप आनंद झाला. जे देवगडच्या बाबाचं नाव आहे तुम्ही एवढ्या मोठ्या वाक्यात टाकलं, याचा अर्थ फार मोठा आहे. विचार केला तर समजून घ्यायचं की बाबाची कृपा तुमच्यावर खूप आहे. विठ्ठल. कारण आपल्या सानिध्यामध्ये देवगड आहे आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहात की काहींनी किसनगिरी बाबाला पाहिलं, पण आमच्या काळात आम्ही काय पाहिलं नाही. आता हे तरुण मुलं, लहान लहान मुलं बाबाला पाहत आहे. आणि खरं म्हणजे आत्ता सध्याला शांती ब्रह्म ज्यांना म्हणवलं जातं, विशेष अर्थाने त्यांची ख्याती भारतभर पसरलेली आहे. अयोध्येमध्ये त्यांना सचिव करण्यात आलं होतं, परंतु ते नाही म्हटले. ते म्हटले की माझं आता वय झालं म्हणे, पंढरपूरचा भार सोसवेना, देवगडचा भार सोसवेना, कोणता कोणता भार घेऊ, त्यात लोकांचा अजून दुप्पट भार आहे, तो देखील सोसवेना, आहे की नाही. लोक चांगलंही म्हणतात आणि विठ्ठलही करतात. त्याच्यामुळे सर्व गोष्टींनी आपल्या समोर आज मूर्तिमंत उदाहरण बाबाचं आहे. शांती ब्रह्म कुणाला म्हणावं. आणि आपण काय एकनाथ महाराजांना पाहिलं नाही, पण बाबाच्या रूपाने आपण बाबाजी महाराजांना पाहत आहे. तर खूप आदर्श घेण्यासारखं आहे. आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण राहत आहे आणि वांगी गावातून खूप लोक त्या ठिकाणी सेवेला आहे, पाहतो आम्ही. आणि जे सेवेला आहे त्यांचंही परम भाग्य आहे, कारण तुम्हाला बाबाजींचं सानिध्य भेटत आहे, मिळत आहे. तुम्ही भाग्यशाली आहे आणि आम्हीही भाग्यशाली आहे. ज्यांना ज्यांना बाबाचं सानिध्य आता मिळणार आहे त्यांच्या मनातली संकल्पना देखील पूर्ण होणार आहे. त्याच्यासाठी बाबाजींसाठी मी तर म्हणेल, ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये एक ओवी आहे, म्हणून जाणतेने श्री गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. खूप सुंदर ओवी माऊलीने घातलेली आहे. माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने श्री गुरु भजिजे. श्री गुरूंना आम्ही पाहिलं, म्हणजे बाबाजींना आम्ही पाहिलं, पण त्यांना जाणलं का. माऊली म्हणतात, दिसतं पाहून चालणार नाही, जाणतेने, आहे की नाही. जाणलं पाहिजे. जाणण्यासाठी मनामध्ये भाव लागतो, भावाशिवाय जाणता येत नाही. मनामध्ये प्रेम भाव ज्यावेळेस आपल्यात उत्पन्न होईल त्यावेळेस आपण बाबाजीला जाणू शकतो. ठीक आहे, जाणलं म्हणे, जाणतेने श्री गुरु भजिजे, त्यांचं भजनही केलं, पूजनही केलं, परिणाम काय होणार तर म्हणे तेने कृतकार्य होईजे, ठीक नाही. काय होणार, आमच्या मनामध्ये जी काही आम्ही साठवून ठेवलंय, आमचं जे कार्य अडकलेलं आहे, जी संकल्पना आमच्या मनामध्ये आहे ती पुरी होत नाही, पण सेवेने ती पूर्ण होणार महाराज. ते कसं तर माऊलीने उदाहरण दिलं, जैसे मूळ सिंचने सहजे. काय आहे, एक वटवृक्ष आहे म्हणे. समाज काय करतो, जर त्या वटवृक्षाच्या मुळाला जर आपण पाणी घातलं तर त्या पाण्याचा परिणाम त्या मुळाला होत नाही. तर म्हणे शाखा पल्लव संतोषती, त्याचा परिणाम कशाला होतो, त्या झाडाच्या पानांना, फुलांना, फळांना आणि फांद्यांना होतो. विठ्ठल. त्याच पद्धतीने श्री गुरु सेवा आहे महाराज. सेवा तुम्ही गुरुजी करत राहिलेले आहेत, पण परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे, यात परम भाग्य आहे. विठ्ठल. अशा असणारे आपले बाबाजी यांचं सानिध्य आपल्याला भेटलेलं आहे. आता उत्तराधिकारी आहे स्वामीजी, यांचंही सानिध्य आपल्या सर्वांना मिळत आहे. जो सेवेकरता आम्ही हा अभंग घेतलेला आहे तो नारायण महाराजांचा आहे. कारण विशेष अर्थाने हा आज अभंग का घेतला तुम्ही म्हणाल, महाराज काय आज आहे की नाही, आज काय आहे, एकादशी आहे. एकादशीच्या पर्वकालाला, एकादशीच्या निमित्त मी हा अभंग घेतलेला आहे. मी वार पाहून, दिवस पाहून घेतलेला नाही. एकादशी होती म्हणून हा अभंग निवडलेला आहे. का की म्हणे एकादशीला वारकरी संप्रदायामध्ये उच्च स्थान आहे. विठ्ठल.
विठ्ठला विठ्ठला भले. आणि त्याच्यामुळे हा जो अभंग घेतलेला आहे नारायण महाराजांचा आहे. जे नारायण महाराज सांगत आहे की म्हणतात की आमच्या घराण्यातली परंपरा आहे की नाही. आता आपण सर्वजण बसलेलो आहे, आपल्याही घराण्याची परंपरा असेल, प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी आहे. नारायण महाराजांची वेगळी आणि आपली वेगळी आहे. आपल्या कुटुंबामध्ये काहींच्या परंपरेमध्ये पुढारी जास्त असेल, राजकारणाची परंपरा असते, शेतीची परंपरा असते, मुलगा शेतकरी त्याचा मुलगा शेतकरी आहे की नाही. वैद्यकीय क्षेत्रातली परंपरा असते, परत कौटुंबिक क्षेत्रातली असो, आध्यात्मिक क्षेत्रातली असो, अनेक क्षेत्रातली आता या ठिकाणी परंपरा चालू आहे. कोणी कोणी परंपरा आहे आता ती बाबाजींनी बंद केली. विठ्ठल विठ्ठला 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 केली की नाही बंद. हा, परंपरा आधीची होती पण ती बंद केली. ती प्रमुखाने बंद पाहिजे होती, झाली बंद. पण काही परंपरा अशा आहे की त्या नाशाकडे बोट करतात, काही परंपरा अशा आहे की त्या परमधामाकडे बोट करतात. आणि परमधामाकडे बोट करणारी परंपरा नारायण महाराज दाखवत आहे. मरणार तर सगळे, परंतु त्या परमधामाला प्राप्त होण्यासाठी तडफड करावी लागते. म्हणून सांप्रदायिक महाराज धोतर घालतात है की नाही. कशासाठी तर अध्यात्मासाठी. गळ्यात माळ घालतात, अनेक क्रियाकर्म करतात अध्यात्मासाठी, त्या परमधामाला प्राप्त होण्यासाठी तडफड चालू आहे. अच्छा ठीक आहे. नारायण महाराज म्हणतात आमच्या ह्या परंपरा नाही, आमची परंपरा कैशी आहे, वडलोपार्जिक आहे आणि आमच्या पित्याने ती घालून दिलेली परंपरा आहे म्हणे. आणि ती परंपरा सात्विक आहे, धार्मिक आहे, नियमबद्ध आहे. नियमबद्ध असल्यामुळे आमच्या ह्या परंपरेमध्ये नारायण महाराज म्हणतात की नामदेव महाराजांचा सहवास आम्हाला भेटला. ते आमचे पिताजी आहे, ते संत देखील आहे आणि त्यांचा सहवास आम्हाला मिळाला लहानपणापासून. आणि त्यांची जी परंपरा आहे ती आम्ही आता पुढं चालवत ठेवणार आहे की नाही. आणि पुढं चालवत ठेवत असताना आमच्या पित्याने आम्हाला काही नियम घालून दिले आहे. परमार्थ करत असताना, पुरुषार्थ करत असताना काही नियम आहे अध्यात्मामध्ये, भक्तिपंथामध्ये. ते नियम आम्हाला घालून दिले आहे. म्हणजे कोणते कोणते नियम आहे. पहिला नियम सांगितला की भक्ती करत असताना स्वार्थपूर्वक करू नये आहे की नाही, भक्तीमध्ये स्वार्थ नको. दुसरा नियम सांगितला परमार्थ करत असताना ज्या देवाची उपासना करतात त्याच्याकडे कधी काही मागू नये, हे सांगितलं. आणि तिसरं महत्वाची सूचना सांगितली की आम्ही ज्याची उपासना करत आहे, ज्या पद्धतीने आम्ही भक्ती करत आहे, अगोदर त्याला ही मान्य आहे का याचा देखील विचार करायला लावलेला आहे. विठ्ठल विठ्ठला 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 हे नियम सांगितले आहे की नाही. स्वार्थ रहित भक्ती, परत मागणार नसावं कधी कोणी देवाकडे आहे की नाही, ते एक नियम सांगितला. आणि आमची भक्ती देवाला मान्य आहे का याचा देखील विचार करायला लावलेला आहे. आम्ही भक्ती करतो पण ती देवाला मान्य आहे का आहे की नाही. लोक म्हणतात भोळी भक्ती चालते देवाला. संसारामध्ये चातुर्य वापरायचं, भक्तीमध्ये भोळे पण दाखवायचं हे चालत नाही, हे लबाडपण आहे. विठ्ठल याला काय भोळे भक्ती म्हणता येणार नाही. संसारामध्ये भोळा पाहिजे आणि अध्यात्मातही भोळा पाहिजे. भोळा कसा पाहिजे की पूरक असला पाहिजे. कशाला? शास्त्राला. नाही तर भोळा म्हणजे तुम्हाला भोळ्याची व्याख्या माहिती, पण अध्यात्मातला भोळा थोडा वेगळा सांगितलेला. त्याच्याकडे काही आपलं जायचं नाही, अशी भक्ती पाहिजे म्हणे, असे नियम सांगितले. आणि लोकांनी प्रश्न केला का हो तुम्ही एवढे नियम पाळतात नारायण म्हणा, तुमच्या पित्याने पाळले का म्हणे हे 3 नियम. हो म्हणे, लहानपणापासून आम्हाला त्यांचा सहवास मिळाला म्हणे, लहानपणापासून आम्ही पाहतो म्हणे. कसं तर म्हणे एक प्रसंग सांगतो म्हणे आम्ही तुम्हाला. एकदा काय झालं, लहान असताना आमचे पिता होते पांडुरंगाचे उपासक आणि आमच्याच गावामध्ये एक परिसा भागवत नावाचा व्यक्ती राहत होता. आता तो रुक्मिणीची उपासना करायचा आणि आमचे पिता पांडुरंगाची उपासना करायचे. आता हे परिसा भागवत जे व्यक्ती होते ते रुक्मिणीची निश्चिम भक्ती करायचे, खूप भक्ती करता 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 एक दिवस रुक्मिणी माता प्रकट झाल्या आणि त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वादाच्या स्वरूपात त्यांना एक परीस म्हणून भेट केला, दान दिला. परीस दान दिल्यावर त्यांना खूप आनंद आहे की नाही. पहिलं लॉकडाऊन पडलं की लगेच परीस लोखंडाला लावायचं, लगेच पैसे बदलतात आहे की नाही. दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये लगेच दुसऱ्या लोखंडाला स्पर्श करायचा. हप्त्याला हा काय चालू व्हायचं, लोखंडाला स्पर्श करायचं. त्याचं रूपांतर कशात व्हायचं म्हणजे सोन्यामध्ये व्हायचं. आणि त्यांचं खूप भागायचं, घर भागायचं, सगळं भागायचं. आता तुम्हाला माहिती का महिलांची मीटिंग कुठं भरते? एक तर नदीवर पूर्वीचा काळ, एक तर नदीवर, दुसरी विहिरीवर. आता विहिरीवर मीटिंग भरली, तिकडून परिसा भागवतची पत्नी आली, इकडून नामदेव महाराजांची पत्नी आली आहे की नाही, राजाई माता.
राजाई माता तिकडून आली न परिसा भागवतची पत्नी तिकडून आली, विहिरीवर धुणं धुवायला लागली. राजाई म्हणती का ग सर्व काही कुशल आहे का, सर्व काही बरं आहे ना. ते म्हणते फार आनंदी, ते म्हणे आम्ही फार खुश आहे. तुझं काय चालू म्हणे, आम्ही तर फार दुःखी. असं तुझ्या नवरा कोणाची उपासना करतो, कोणाची भक्ती करतो म्हणे पांडुरंगाची. त्याला म्हण की रुक्मिणीची उपासना कर म्हणे. का ही सगळी हकीकत सांगितली. त्याची उपासना करण्यात काय म्हणे, आहे की नाही. सेवेकरीला काय एक चिंधुळी सुद्धा भेटत नाही त्याच्या सेवेतून, आहे की नाही. त्याच्या सेवेतून काही उपयोग नाही, काही फायदा नाही, प्रसन्नही होत नाही, काहीच होत नाही, काही देत नाही. असा तो पांडुरंग म्हणे. नुसता पाहतो संकटामध्ये भक्तांना पडतो. श्यामची रुक्मिणी माता काय नाही बरं का. तिने आम्हाला काय दिला, परीस दिला. अच्छा सगळं सांगितल्यावर हिला लई हे वाटलं, आहे की नाही. मग ही तडा 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 घरी गेली. घरी गेल्यावर महाराज नामदेव महाराजांच्या पुढे उभं राहिले. अहो देव बदला विठ्ठल. काय देव बदला, तुला काय येड बीड लागलं का काय, का घेऊन आली देव बदला म्हणते. हा ज्या पांडुरंगाच्या विटेवर हात आहे का कटेवर, कटेवर हात आहे, विटेवर पाय आहे, त्याला सोडून आम्ही दुसऱ्याकडे जावं हा मूर्खपणा आहे. त्यानं सांगितलं की अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या. एका बाजूने त्या पांडुरंगाला सोडून आम्ही दुसऱ्याकडे कसं जाऊ. आम्ही माता मानतो म्हणे तिला, पण नाही सोडणार भक्ती. तो एकची आम्हा सहारा कोण आहे, विठ्ठल विठ्ठल तो तुझा नाही कोणी. तो सोडून आम्हाला दुसरा देव नाही, आणि त्याला सोडून तू म्हणते आम्ही दुसऱ्याकडे जाऊ, कसं शक्य आहे म्हणे. आता राजाई माता नाराज झाल्या. काय करावं, हा मुर्दा ऐका ना म्हणे. एवढं सांगून सांगून तिचं किती कल्याण झालं, आपलं तर काहीच घरचं फाटकन तुटकन काय. तर मला माहिती गृहिणी कशी असते, आहे की नाही. दारापुढे आली एक बाई, आता सांगत आली हिच्या अंगात भरपूर हवा आहे की नाही. मग ही असं सांगते की तुम्हाला सगळं काही उघड करून टाकते म्हणे. मनात तर सगळं सांगते, तुमच्या काय अडचणी त्या सगळं सांगून टाकते म्हणे. तिच्याकडे पाहिलं जा, नक्की फरक पडेल. त्या मुलाचं लग्न होत नाही, नक्की होऊन जाईल. म्हणजे काय अशा महिला आहेत बरोबरी. काही लोक जातात देवला शिकडीकडे पाहायला, मग लिंबू मिरची खेळतात, आहे की नाही. हे सगळं काय चालू असतं, आडंबर चालू असतं. कशासाठी चालू आहे माहिती का, सुख प्राप्ती करण्यासाठी चालू आहे. संसारामध्ये काय सुखाची प्राप्ती करण्यासाठी हा एवढा आडंबर चालू आहे. प्रत्येकाला वाटतं काहीतरी भेटावं, प्रत्येकाला काय सुखी व्हावं, आहे की नाही. पण हे शक्य नाही, आहे की नाही. दुःख सुख सारखेच आहे, बरोबर आहे की नाही. क्षणामध्ये गाडी घेतली घरी आणली, आणि आणल्यावर तो मुलगा म्हणतो चल आई मी तुला घेऊन जातो मंदिरामध्ये, किंवा मंदिरात नाही, चल आई मी तुला घेऊन जातो शॉपिंग हॉलमध्ये. नवीनच गाडी आहे, देवा मंदिराचा विषय लांब राहिला. चल मग तुला शॉपिंग हॉलला घेऊन जातो. जाता जाता मला क्षणात ऍक्सिडेंट झाला. 10 मिनिटात घरी गाडी आली आणि 5 मिनिटात गाडी गेली. गाडीसोबत हे दोघंही गेले. म्हणजे क्षणात सुख प्राप्त होतं, हा, आणि क्षणात दुःखाला आपण गतप्रत होऊन जातो, असं आहे. म्हणून राजाई माता म्हणे हा ऐकाना काय करू आता. म्हणून परत भेट झाली. परिसा भागवतच्या पत्नीला म्हटली का ग बाई, एक दिवस मला उसना देते का, एक दिवस उसना देते का. लय विनंती करू 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 ती तयार झाली. पण बरं का ग मी तुला देते, पण हे कुणाला सांगू नको. हे फार उत्तम प्रकारची आहे. कुणाला नको सांगू, कुणाला नको सांगू, सांगता सांगता काही शिल्लकच राहत नाही. विठ्ठल मग घरी आली महाराज परीस घेऊन, आणि आल्यावर महाराज लोखंडाला स्पर्श केला. सगळं मिष्टान्न नामदेव महाराजांना युस्तवर सगळं मिष्टान्न वगैरे, पुरी कचोरी, मलाई बर्फी, मोतीचूरचे लाडू, आहे की नाही, शाक भाजी, वरण भात, पापड, लोणचं, अनारसे, गुलाबजामुन, हे सगळं काही अजून एकादशी हे सगळं काही बनवून ठेवलं. आता आले नामदेव महाराज आले. आज तर लय भरपूर मिष्टान्न नाही. नेमकं झालं काय, कसं काय एवढं आलं, कसं काय एवढं आलं, सांग मला. राजाही म्हणतात मी नाही सांगणार. काय मी नाही सांगणार, नाही सांग म्हणे. तसं मी जेवणारच नाही, तसं मी खाणारच नाही म्हणे. आता बायाच्या काय मनात राहतं, सांगून टाकलं मला सरच. असा परिसराला नामदेव महाराजांची तळपायाची आग मस्तकात गेली. तो परीस उचलला आणि चंद्रभागेत इंद्रायणी टाकून दिला. आणि टाकून दिल्यावर महाराज राजाई माताला टेन्शन आलं. आता काय करू बया, आता ही जर आली तर सांगितलं होतं की उद्याच्याला मला हा परत वापस करावं लागेल. सकाळ झाली ती दारापुढं आली. कोण, परिसाची पत्नी, परिसा भागवताची पत्नी. दारापुढं आल्यावर महाराज, अगं राजाई माझा परीस कुठे आहे. राजाई पदर घेऊन बाहेर आली. काय सांगू बाया तुला, माझ्या धर्मपतीने काय केलं,
हा परीस उचलला इंद्रायणीमध्ये फेकून दिला म्हणे. लबाड बोलते तू. परीस लपून ठेवला घरामध्ये आणि मला सांगते फेकून दिला म्हणे. अगं घरात असेल म्हणे, तू चेक करून पाय, घरात चेक करून पाय म्हणे. मग स्विस बँकेमध्ये तू ठेवला असेल, तवाची बँक कशी होती जमिनीमधली, त्या बँकेत तू ठेवला असेल म्हणे. असा घोंगाटा चालून तेवढ्यात नामदेव महाराज बाहेर आले घरातून. काय चालू आहे सगळं कळालं. माझा परीस घेतला द्यायला तयार नाही आणि लपून ठेवला, मला म्हणते फेकून दिला म्हणे. नामदेव महाराज म्हणतो खरंय, मी तो परीस उचलला तसा इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिला म्हणे. मग आता कसं, आमचा परीस तुम्ही आम्हाला, तेवढ्यात परीस भागवत आले. एवढी भक्ती केली, एवढ्या भक्तीने मला हा परीस प्राप्त झाला, तू एका क्षणात त्याचा नाश केला, माझा परीस मला वापस कर. नामदेव महाराज म्हणतात अच्छा ठीक आहे, करतो म्हणे परीस वापस. भजन करता 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 विठ्ठल 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 करता करता इंद्रायणी नदीत आले. हे सगळे पाठीमागं त्यांच्या लोडणं सारं पाठीमागं आलं आणि इंद्रायणी नदीमध्ये उतरले. विठ्ठल विठ्ठल नामाचा जय घोष केला आणि डुबकी मारली महाराज. जेवढे काही खडे खाली होते सगळे खडे हातामध्ये वर आणले आणि नवल काय झालं महाराज, त्या खड्यांचं रूपांतर परिसरामध्ये झालं. जेवढे खडे वरती आणले त्या खड्यांचं रूपांतर परिसरामध्ये सांगितलं, हे परिसा भागवता तुझा परीस ओळख आणि बाकीचे मला फेकून द्यायचे म्हणे. विठ्ठल आपला परीस घेतला, बाकीचे परीस नदीमध्ये पुन्हा टाकून दिले. स्पर्शाचा संतांच्या सहवासाचा परिणाम किती मौलाचा आहे तो आपल्याला प्राप्त होत आहे म्हणे. आम्ही कधी कोणाच्या आवेशामध्ये जात नाही, धनाच्या लोभात नाही. नारायण महाराज म्हणतात आम्हाला सहवास आमच्या पित्याचा मिळाला, कधी लालची नाही म्हणे आम्ही कोणत्या करायला, कधी मागत नाही देवाकडे. इतर लोक मागतात पण आम्ही मागत नाही, आमची स्वार्थयुक्त भक्ती नाही. देवाला जी आवडेल ती आम्ही भक्ती करतो म्हणे. आम्हाला आमच्या पित्याचा हा सहवास प्राप्त झालेला आहे आणि तो मौलाचा आहे. लोकांनी प्रश्न केला, आता कळलं तुम्हाला सहवास प्राप्त झाला, पण तुम्ही भक्ती कशी करता हो? भक्तीमध्ये कोणते कोणते प्रकार तुम्ही कोणत्या प्रकारची करतात? ते म्हणे सगळ्यात महत्वाचा जो नियम मी तुम्हाला तिसरा सांगितला की देवाला आवडन जी भक्ती आम्ही करतो, पण देवाला काय आवडतं तेही इम्पॉर्टंट आहे. आणि जे देवाला आवडन सर्वप्रथम आम्ही ते करतो. काय करतो की सर्वात प्रथम देवाला जी आवडणारी आहे ती म्हणजे एकादशी आहे. काय आहे? एकादशी आहे. ही सर्वात प्रिय भगवंताला आहे, तुळशीपेक्षा अगोदर आहे की नाही. ही एकादश आम्ही करतो म्हणे, आहे की नाही. विठ्ठल हो, ही एकादश सर्वात महत्वाची आहे. ती आमच्या परंपरेची रीत आहे. तुमच्या परंपरेची रीत आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये किती जण एकादश धरतात? काही लोक म्हणतात आमची म्हातारी धरते म्हणून आम्ही धरत, म्हणजे ती तिनं धरली म्हणजे सगळेजण धरायचे नाही, असं आमच्या घराची काय आहे रीत आहे. कोणतरी एक पकडतात महाराज, भरपूर झालं. मग काय करायचं माहिती का? किती मोठं जेवण करायचं, रोज तिलाच खाऊ घालायचं, तुम्ही तसंच राहायचं. तेव्हा म्हणायचं की काय म्हणायचं, ही जेवली म्हणजे आमचंही पोट भरलं. असं काही चालत नाही. ज्याचं त्याचं कर्म त्याला फेडावं लागेल, भोगावं लागेल. ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला मिळणार आहे. म्हणून एकादश सर्वांना सांगितलेली आहे, नियमबद्ध आहे. आणि बाकीची उपास नाही केले तरी चालेल, बाकीचे उपास नाही केले तरी चालेल, पण ही एकादश केली पाहिजे, कारण एकादश ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. का श्रेष्ठ आहे? की प्रिय भगवंतासी कोटी गुणे, ही भगवंताला सर्वात प्रिय आहे. ती म्हणजे काय? एकादशी. कोटी गुणे, कोटीच्या पुढं तुम्ही पाहून घ्या, आहे की नाही. कोटीच्या आतले पहा, बाकीचे उपास 100च्या आतले, इथं कोटीपर्यंत नेलं
पांडुरंगाने प्रिय भगवंतासी कोटी गुणे, त्याच्यामुळे ती श्रेष्ठ आहे आणि ती आमच्या घरातली रीत आहे. आणि आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये 14 जण आहे म्हणे, आम्ही 14 जण एखादच पकडतो आणि पुढेही आम्ही ही रीत चालू ठेवणार, पुढेही परंपरा चालू ठेवणार, खंडित होऊन देणार नाही. ही आमच्या घरातली परंपरा आहे. लोकांनी विचारलं का हो याचे नियम काही आहे का आणि कधी सुरू होती, हे व्रत कसं पुरं होतं, कधी चालू होतं, कधी संपतं. तर सांगितलं दशमी व्रताचा प्रारंभ आहे की नाही, द्वादशीचा अंतू. दशमीला हे प्रारंभ होतं म्हणजे काल चालू झालं, आज एकादश आहे आणि उद्या अंतू म्हणजे उद्या शेवट आहे. दशमीला एकादशीचं व्रत सुरू होतं. मग नियम सांगितले त्याचे. दशमीला 10 नियम पाळले पाहिजे, एकादशीला 11 नियम पाळले पाहिजे आणि द्वादशीला 12 नियम पाळले पाहिजे. नियम सोपे आहे की नाही, परंतु ते कठीण आहे आत्ताच्या काळात. निद्रासनम वर्जनंती, दिवसा झोपू नाही आहे की नाही, कमी झोपलं पाहिजे. दशमीचं सांगतो, एकादशी सांगतो आणि द्वादशी सांगतो म्हणजे पटकन आवरून जाईल. झोपू नये दिवसा, रात्रीही 12च्या आत झोपू नये आहे की नाही, दुपारीही झोपू नये. त्याच्यानंतर सांगितलं की काचेच्या भांड्यात खाऊ नये, तांब्याच्या भांड्यात खाऊ नये, पालेभाज्या खाऊ नये, मठाची डाळ खाऊ नये. कधी दशमीला वगैरे वगैरे आहे की नाही. द्वादश दशमीला सांगतो, एकादशीचं पुढं याच्यामध्ये सगळं धकून घ्यायचं नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडे. मठाची डाळ खाऊ नये. परत तुम्हाला सांगतो शेज बाज विलास करी कामिनींचा संग, हे देखील करू नाही. पुढे सांगितलं की म्हणे दात घासू नये आहे की नाही. ते एकादशी दिवशी बरं का, मग दात घासू नाही, काडी तोडून दात घासू नाही, फक्त गुळणे करावे. त्याच्यानंतर सांगितलं की मदिरा प्राशन करू नये, मांस भक्षण करू नये, तर कधीच करू नये, पण त्या दिवशी सांगितलेलं आहे. वर्जयंती तथा चैवती, वर्ज सांगितलं. परत सांगितलं चुगल्या करू नये त्या दिवशी, कुणाच्या पंचायती करू नये आहे की नाही, ते तर फार महत्वाचं आहे. हे त्या दिवशी वर्ज सांगितलं. आता एकादशीला उपवास, राहतो सुट्टी, चवट्यावर बसले आणि बसल्या विठ्ठल अल्प आहारम गृह्यंती, अल्प आहार, कमी प्रमाणात. आता नियम सांगितले होते, अजून भरपूर नियम आहे, आपल्याला भरपूर नियमाकडे वळता येईल, पण त्यात मुख्यतः आपण घेतो. आता दशमीचं आहे ठीक आहे, एकच वेळ जेवण सांगितलं दशमीला, परत संध्याकाळी खाऊ नाही, एकच वेळचं जेवण, एकदाच जेवायचं, संध्याकाळी परत जेवायचं नाही. सकाळी जेवून घ्यायचं, सकाळी जेवा किंवा संध्याकाळी जेवा, पण एकच टाईम. आणि द्वादशीला वांगही चालत नाही, कांदाही चालत नाही, लसूणही चालत नाही. दशमीलाही कांदाही चालत नाही, लसूणही चालत नाही, हे देखील वर्ज सांगितलेलं आहे. पण आमचं कांद्याशिवाय शक्य नाही, भरपूर लावलेली आहे विठ्ठल, हे चालत नाही. आता एकादशीचं सांगितलं आहे की नाही, एकादशीचा नियम सांगितलं, किती खाल्लं पाहिजे. शास्त्र किती उदार आहे तुम्ही ऐका की महाराज एकादश फार मोठी आहे, रानामध्ये काम करावं लागतं, कामाशिवाय पर्याय नाही, म्हणून शास्त्राने आपल्याला सूट दिली. शास्त्र म्हणतं ठीक आहे पाणी पी, नाही म्हणे पाण्याने भागत नाही. मग काय सांगितलं, फळहार घे, नाही म्हणे फळाने भागत नाही. पाप किती उदार आहे बरं का शास्त्र. मग कंदमुळं खा, नाही तर म्हणे कंदमुळाने भागत नाही. मग फराळाचं घे, नाही म्हणे फराळाचं भागत नाही. मग हातच जोडले विठ्ठल, याच्या पलीकडे शास्त्र दयाळू नाही. याच्या प्रकारे याच्या पुढे शास्त्र म्हणतं मी आता हात जोडतो, हे काय आता शक्य होणार नाही, धरूच नको म्हणे. मग आहे की नाही, कालून भाकरीशिवाय होत नाही महाराज, आहे की नाही. अरे 15 दिवसाला आहे, 15 दिवसा एक एकादशी, कारेन कृषी व्रत सार, म्हणून ओरडून ओरडून म्हणावं लागलं, आहे की नाही, ओरडून ओरडून म्हणावं लागलं. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी. तुकाराम महाराज शेवटी ओरडून म्हणू लागलं, जीव ताणून म्हणू लागलं, अरे एक दिवस तुला सहन होत नाही म्हणे, आहे की नाही. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेशी, म्हणे स्वहिता कारण मानविल जन, हरिकथा पूजन वैष्णवांचे, थोडे तुझ घरी होती उजगरे देऊळा शिकारे मळशी जाता. महाराज म्हणतात का रे तुका म्हणे का रे सुकुमार झालासी, काय जाब देशी यमदूता. म्हणे मेल्यावर वरती पहिला प्रश्न करतात किती एकादशी केल्या, बाकीचं तर दारू पिलं, एक मारामाऱ्या केल्या, खून केला, लवाडी केली, चोरी केली, एकाचा गळा दाबला, दुसऱ्याची पोत चोरली, हे नंतर पहिलं विचारतात किती एकादशी केल्या. मग हे मान खाली घालतात. मग काय जाब देशी यमदूता. तुकाराम महाराज म्हणतात मग काय जाब देणार. म्हणून एकादश धरायला पाहिजे. एकादशीचं फार मोठं कौतुक असतं व भाग्य आहे. एकादशीचे नियम आपल्याला आता कळालेले आहेत. एकादशीचा फायदा काय, काय फायदा आहे
नारायण महाराजांना प्रश्न करतात, समाज काय फायदा एकादशीचा? कथा येते महाराज, रुक्मांगत राजाची कथा येते. द्वादशीचं नाव घेतलं की कुणाचं नाव येतं? अंबरीश राजाचं नाव येतं. एकादशीचं नाव घेतलं की रुक्मांगताचं नाव येतं. कथा येते, कथा सांगतात नारायण महाराज. म्हणे एकदा रुक्मांगत राजाच्या राजवाड्यामध्ये समोर बगीचा होता. लक्षपूर्वक आहे का? बगीचा होता आणि त्या बगीच्यामध्ये एवढे सुंदर फुलं होते, एवढे सुंदर फुलं, सगळ्यांना कथा माहिती पण सांगू का? एवढे सुंदर फुलं होते, एवढे सुंदर फुलं होते. स्वर्गाचा राजा देवराज इंद्र देखील त्या फुलावर भावरला, त्याला देखील ते प्रिय वाटायला लागले. या जिज्ञेसेपोटी त्याने आपल्या सैनिकांना, देवतांना आज्ञा केली की तुम्ही काय करा, त्या राजाच्या बगीच्यामध्ये जा, ते फुलं रोज मला तोडून आणून देत जा. रोज फुलं चालू आहे, रोज फुलं नेऊन राहिलं. कोणतरी सैनिकांनी विचार केला, राजाने विचार केला, हे कोण तोडून येतंय, काय कसं चालू आहे, कोण येतं हे कळत नाही. म्हणून पहारा देण्यासाठी सांगितलं, कोण येतं पहा. तेवढ्यात वरतून विमान आलं, देवता आले, फुलं तोडायला लागले. नेमकं फुलं तोडले, विमानात ठेवले, विमान बंद पडलं. बंद पडल्यावर महाराज सैनिकांनी राजाला जाऊन सांगितलं. राजा पळत पळत आला. राजाने सगळं हकीकत सांगितली की आम्ही इंद्राचे सेवक आहे, इंद्राला तुमचे फुलं आवडतात म्हणून आम्ही हे फुलं इथून घेऊन जायला आलेलो आहे. पण नेमकं झालं काय लफडं, आमचं विमान बंद पडलं. मग आता काय करावं? म्हणे मग इकडच्या मेकॅनिकला बोलवा. म्हणे त्याच्याकडून भागणार नाही, याचे स्पेअर पार्ट इथं कुठे मिळतात? वरती, ते वरती मानलेलं आहे म्हणे. मग काय करावं? आता काय, एकच पर्याय म्हणे याला एकच पर्याय, पुण्याचा उदयम झाला पाहिजे. आज एकादशी म्हणे, आज काय एकादशी आहे. आणि हे राजन, ज्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये ज्यामध्ये ज्या व्यक्तीने आज एकादश पकडलेली आहे, जर त्या व्यक्तीने ह्या विमानाला जर हात लावला तर हे विमान नक्की उड्डाण होणार. म्हणून सांगितलं. राजा म्हणे कोणी एकादश धरली, कोणी एकादश धरली, पण कोणी नाही. म्हणून राज्यात दौंडी द्यायला लावली. आहे का कोणी उपाशी? आहे का कोणी उपाशी? तुम्ही आहे का? आहे की नाही? हा, तुम्ही 2 टाइम खिचडी खाल्ली असेल. विठ्ठल आहे का कोणी उपाशी? आहे का कोणी उपाशी? उपाशी उपाशी म्हणता म्हणता एका म्हातारीकडे आले आणि आल्यावर विचारलं, म्हातारीने विचारलं, अरे बाबा कायची दौंडी चालू आहे? म्हणे अगं म्हातारे, ही दौंडी अशी आहे की राज्यामध्ये सगळं विमान आमच्या बंद पडलेलं आहे. ज्यांनी एकादश धरली, ज्यांनी उपवास धरलेला आहे, जो उपाशी आहे, त्याच्या हाताने ते विमान चालू होणार आहे, उड्डाण पावणार आहे. आणि त्याच्या बदल्यात राजा त्याला 5 गाव हे बक्षीस देणार आहे. अच्छा ठीक आहे म्हणे. आमच्या घरात आहे माझी सून उपाशी म्हणे सकाळपासून. तिने एकादश पकडली का? नाही म्हणे. सकाळी माझ्या मुलाने माझ्या सुनेला बदाडबड खूप मारलं, म्हणून ती रुसून बसलेली आहे, म्हणून तिने एक अन्नाचा कण घेतलेला नाही. अच्छा ठीक आहे म्हणे, आम्हाला न्या तिच्याकडे, लगेच तिला घेऊन जाऊ. एवढं सोपं वाटलं का म्हणे तुम्हाला? हा, माझं ऐक ना, रुसून बसली घरात, मग तिने अन्न खाल्लं नसतं का? एवढं सोपं असतं तर. म्हणे काय करावं लागेल? माझ्या मुलाला बोलावं लागेल. मुलगा आला, मुलगा आत गेला. उठ म्हटल्यावर उठली. चाल म्हणे पुढे. चालायला लागली. धाक किती मोठा असतो. पण आता उलट झाला. विठ्ठल हो, आता उलट झालं, आता भेटाना आहे की नाही. त्याच्यामुळं काय झालं, उठ म्हटल्यावर उठली. पुढं राजाच्या बागेच्या मध्ये आले आणि आल्यावर महाराज हात लावायला, हात ज्या वेळेस तिनं लावला त्याच वेळेस विमान उड्डाण झालं. राजाला आश्चर्य वाटलं. आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये किती पुण्यात्मा लोक राहतात, तुम्ही सांगा. महाराज राजाला एवढं कौतुक वाढलं, एवढं एकादशीमध्ये सामर्थ्य आहे म्हणून आज्ञा केली संपूर्ण राज्याला. काय आज्ञा केली? आजपासून प्रत्येकाने एकादश पाळायची. कोणतीही चूल एकादशीला पेटणार नाही, पर्व कालामध्ये पेटणार नाही. जो पेटवेल चूल त्याला दंडित करण्यात येईल, जेलमध्ये टाकण्यात येईल. महाराज सगळ्या राज्याने एकादश पकडली. परिणाम असा झाला, काय झाला? रुक्मागत एकादशी नगरी नेली वैकुंठास, नगरी नेली वैकुंठास, नगरी नेली वैकुंठास. रुक्मागत एकादशी नेली वैकुंठास, नगरी गेली वैकुंठास, नगरी गेली वैकुंठास. रुक्मागत एकादशी नगरी नेली वैकुंठास, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी.
झाला महाराज की रुक्मांगत एकादशी नगरी नेली वैकुंठासी. त्या राजाने महाराज अख्ख्या नगरीला तारलं. संपूर्ण राज्य संपूर्ण नगरी महाराज वैकुंठामध्ये गेली. भगवंताच्या सानिध्यामध्ये आजपर्यंत आहे. परत त्यांना जन्म नाही. परत न देखती गर्भवास कधी दास विष्णूंचे. आता परत त्यांना गर्भाला येण्याची या मृत्यू लोकात येण्याची गरज नाही. प्राण्यांमध्ये जाण्याची गरज नाही. ते वैकुंठामध्ये आता स्थिरावलेले आहे. ते धाम कसं आहे? परमधाम आहे. गीतेमध्ये वर्णन केलं की माझ्या धामाचं वर्णन कसं आहे, माझं धाम कसं आहे. अर्जुनाला सांगितलं न तद्भात योते सूर्यो न चाशांको पावक यद गत्वा निर्वदंतं ते तत् मामं परमं मम. माझ्या धामाला सूर्य प्रकाशित करत नाही. माझ्या धामाला चंद्र प्रकाशित करत नाही. माझ्या धामाला अग्नी सूर्य चंद्र वीज है की नाही तारे काहीही प्रकाश करत नाही. तेजपुंज आहे. स्वयंभू प्रकाशमान आहे. असं माझं परमधाम आहे. या धामाला आलेला परत वापस येत नाही. विठ्ठल सगळ्यांना जायचं असेल तर तयारीला लागा है की नाही. कशाच्या? एकादशीच्या. आज जर मी तर म्हणेल फार आनंद होईल, कीर्तन सार्थक होईल जर प्रत्येकाने एकादशी आतापासून सुरू केली तर है की नाही. तुमच्यापैकी भरपूर लोकांनी केली. आज तर फळच असेल ना है की नाही. एवढं एवढं घ्या बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नारायण महाराज सांगतात एवढं सामर्थ्य ह्या एकादशीत मध्ये असल्यामुळे प्रथमचरणात सांगतात बाबा जायला बस विठ्ठल वरच कमी करा फक्त. एकादशी पकडता सकाळपासून नाही बर का. नाही तर मग इथंच रामकृष्ण हरी बर का. नारायण महाराज सांगतात एवढं सामर्थ्य ह्या एकादशीमध्ये असल्यामुळे आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी काय आहे ती आम्हाला आहे. आमच्या परंपरेमध्ये चालत असलेली रीत आहे. म्हणून ती एकादश आम्ही धरतो. विचार करा तुम्ही त्या स्त्रीने हेतू पुरस्कर ही एकादश पकडलेली नव्हती तरी सुद्धा महाराज बळजबरीने उपास होता की नाही हे की नाही. एकादशीला माहिती का एकादशी धरावं लागेल नाही. नवऱ्याने मारल्यामुळे पकडली पण महाराज विमान उड्डाण झालं है की नाही. बळजबरीने अख्ख्या राज्याला शासनास्पद एकादश पकडायला लावली. जरा हवेच लागेल दंडित करण्यात येईल. अख्खी नगरी नेली हो महाराज. एवढी ताकद ह्या एकादशीमध्ये आहे. म्हणून आम्हा व्रत एकादशी आमचं हे व्रत आहे. अजून काय काय आहे मग तुमच्या परंपरेमध्ये भक्ती पंथामध्ये. नारायण महाराज म्हणतात देव केशव तीर्थ तुळशी या पूजा आहे म्हणे. तुळशीचं पूजन केशवाचं पूजन आणि तीर्थाचं दर्शन हे आमच्या परंपरेमध्ये चालणारी ही रीत आहे. आम्ही तुळशीचं पूजन करतो. आमच्या दारापुढे तुळस आहे. काहींच्या दारापुढे हा आहे की नाही तसं शब्द वापरत नाही तुम्ही समजून घ्या. विठ्ठल तुळशीचं आम्ही पूजन करतो महाराज.
परंतु आम्ही 3 पर्व कालामध्ये दशमीला एकादशीला आणि द्वादशीला सारखं औक्षण करतो, पाणी घालत नाही. दशमीला, एकादशीला आणि द्वादशीला तुळशीला पाणी चालत नाही. नवे तर रविवारी देखील चालत नाही. ज्या गृहिणी एकादशीच्या दिवशी तुळशीला जर पाणी घालत असेल तर पाप लागेल. का की त्या दिवशी ती देखील व्रत करते, ती देखील एकादश करते. म्हणून जर तुम्ही पाणी घातलं तर तिची एकादश मोडेल, आणि जर एखाद्याची तुम्ही एकादश मोडायला निघाले तर त्याच्यात पापात तुम्ही भागीदार होणार, ते पाप तुम्हाला लागेल. म्हणून तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी चालत नाही. म्हणून त्या तुळशीचं पूजन आमचं नित्यनेमाने आहे. आणि गृहिणी प्रत्येक दिवशी प्रत्येक वाराला तुळशीचं पूजन केलंच पाहिजे, नियमच आहे. परिक्रमाच केली पाहिजे, आहे की नाही. नवे तर वारकरी संप्रदाय फार प्रामुख्याने सांगितलेलं आहे की परिक्रमा ही फार महत्वाची आहे. कारण प्रिय भगवंतासे कोटी गुणे, हे पण देखील काय तुळस हे भगवंताला फार प्रिय आहे. म्हणून गळ्यात आहे ना विठ्ठल तुळशीचं पूजन. आणि तीर्थांचं काय आहे, दर्शन आहे. आमच्या संप्रदायामध्ये म्हणजे आमच्या परंपरेमध्ये आम्ही तीर्थांना फार महत्त्व देतो. आपल्या इथं प्रवरामाई आहे, अमृतवाहिनी आहे, गोदामाई आहे. नवे तर आता कुंभस्नान चालू आहे, तीर्थाचे ठिकाण आहे की नाही. त्या तीर्थाला जाऊन आम्ही काय करतो, दर्शन करतो आणि तिथं दान धर्म करतो. त्याचं पुण्य आम्हाला भरपूर मिळतं. याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी आहे. आणि तिसरी गोष्ट आहे देव केशव, आहे की नाही. देव केशव पहिला शब्द आहे बरं का, देव केशव, आहे की नाही. देव शेवटचा केशव आहे की नाही. त्या केशवाचं म्हणजे नुसता देव वापरला नाही, तो केशव देखील वापरला, आहे की नाही. देवाला सुद्धा मग सगळे चाले असते, नुसतं देव नाही जमला वापरून चालला तर केशव जोडला पुढं. देव केशव तीर्थ तुळशी, त्या केशवाचं पूजन. केशव ह्या शब्दामध्ये ब्रह्मा विष्णू महेश येतात. के नाम ब्रह्मा, शे नाम शंकर, विमाने के विष्णू, हे तिघही एकत्र येतात. त्या तिघांची आम्ही काय करतो, पूजा करतो. तो विटेवर उभा आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही एकच आहे. वरती डोक्यावर शिवलिंग आहे, ब्रह्मा पायथ्याशी आहे की नाही. आणि साक्षात भगवंत त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये आमच्या परंपरेमध्ये आम्ही त्या केशवाचं पूजन करतो. मग सांगितलं एवढंच करतो आम्ही, परत आम्ही बाकीच्यांच्या भांगणगडीत मध्ये पडत नाही. दुसरं चरण आणि
आम्ही बाकीच्या भानगडीमध्ये पडत नाही. आणि कनिनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन काय आहे. आम्ही एवढं करतो, ही आमची परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये आमच्या पिताजींनी घालून दिलेले नियम आहे. एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन, तुळशीचं पूजन आणि तीर्थाचं दर्शन हे आमचं घराण्यातली रीत आहे. आम्ही याच्यामध्ये संतुष्ट आहे. केशवाच्या पूजनामध्ये येतं की आता सध्याचा काळ चालू होता नारायण महाराज कलियुग. मग हा कलियुग चालू आहे. पूजन नेमकी करावं कसं. कर्मकांड केलं तर दोष लागतात है की नाही. आता या कर्मकांडामध्ये खूप दोष आहे है की नाही. आता तुम्ही विचार करा, नुसतं आचमन करायचं असेल, आचमन सकाळी आचमन हे पूर्वाभिमुख करावं है की नाही. आणि हातावर पाणी केवढं घ्यावं माहिती का. उडदाची डाळ किंवा मसूरची डाळ भिजन एवढं पाणी, आणि त्या पाण्यामध्ये महाराज आचमन करावं, ते पण पूर्वाभिमुख. याच्यापेक्षा जास्त पाणी आलं तर मांस खाल्ल्याचं, दारू पिल्याचं पाणी पाप लागतं है की नाही. आणि संध्याकाळी कुठं पश्चिमाभिमुख आचमन केलं पाहिजे. संध्या केली पाहिजे, सकाळची संध्या तिकडं, संध्याकाळची इकडं, तिचं पण तसंच आहे. म्हणून एवढं कर्मकांड कठीण आहे. एवढं कठीण असल्यामुळे हे शक्य नाही कलियुगामध्ये. केशवाचं आम्ही पूजन करतो पण दुसऱ्या अँगलने करतो है की नाही. आता साधन सोपी साधना सांगितली कलियुगामध्ये. आमच्याच पिताजींनी आणि आमच्याच पिताजी ते असणारे संत त्यांनीच आम्हाला ही साधना सांगितली. कोणती. आणि कनिनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन काय आहे. तो आमचा विषय आता बनलेला आहे. काय. हरिकीर्तन. हरिकीर्तनामध्ये काय आहे महाराज. भरपूर काही आहे. लोकांनी प्रश्न केला, नारायण महाराज याने काय फायदा होतो. प्रत्येक वेळेस फायदाच विचारतात. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, हा तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. फायदा काय म्हणे. कलियुगामाची करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. काय परिणाम होणार. फायदा काय महाराज. कलियुगामध्ये जर आम्ही कीर्तन केलं तर साक्षात परमात्मा आम्हाला दर्शन देणार. तुम्ही म्हणाला मग आता का देत नाही. कारण तुमचे तोंड सुजलेले आहे. विठ्ठल कारण बघत येस वाट सर्व काही, पोटा लागी आग घुसत असे. तुम्ही म्हणशाल 9 वाजले बाबावर की ना है की नाही. बरोबर ना. हा तसं आहे. म्हणून भगवंत भेट देऊ शकतो. अंतकरणामध्ये शुद्ध भाव, शुद्ध प्रेम असेल तर ह्याच ठिकाणी, ह्याच वेळेस, आत्ताच भगवंत प्रगट होऊ शकतो. त्याच्यासाठी इथं जमलेल्या पैकी प्रत्येकाचा भाव शुद्ध असला पाहिजे आणि त्यालाच तो दिसणार बरं का. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला, दुरी नाही देव झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला दुरावणार नाही. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला जवळ करेल किंवा हा त्याच्या जवळ जाईल. भाव शुद्ध असेल तर. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तन आहे कारण ही साधना कलियुगातली उत्तम मानलेली आहे. तुम्ही जर ध्यानाच्या मागे पडाल तर आत्ता शक्य नाही. ध्यान कधी होतं. सतयुगात होतं है की नाही. त्रेतायुगामध्ये यज्ञानुष्ठान होतात. द्वापरयुगामध्ये पूजापाठ होती. कलियुगामध्ये फक्त नाम सांगितलेलं आहे, संकीर्तन सांगितलेलं आहे. आणि ह्याच काळामध्ये कीर्तनाच्या व्यतिरिक्त, भजनाच्या व्यतिरिक्त जर आम्ही इतरांच्या किंवा इतर साधनांच्या मागं पडलो तर मग काय आहे. व्यर्थ गलबला तो आहे. त्याच्यामुळे त्या गलबल्यामध्ये आपण न पडता, आपण सर्वजण काय आहे, समजदार आहे की नाही. आपण सर्वजण वारकरी आहात. वारकरीचे नियम आहे म्हणून वारकरी सगळ्यात जास्त प्राधान्य देतो ते कीर्तनाला, भजनाला, पारायणाला. त्यांना माहिती आहे
याच्याशिवायच गतप्रथा आहे, दुसऱ्या मार्गाने होणार नाही. म्हणून याला जास्त तो प्राधान्य देतो, आहे की नाही. बाकीच्या भानगडीत पडणार नाही, कारण संतांचे विचार पवित्र आहे. काय आहे? संतांचे विचार पवित्र असल्यामुळे ते रोज 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 त्या संतांच्या विचारांमध्ये ढवळ करतात, आहे की नाही. काय करतात? उचक पाच हे करत असतात. रोज भजनामध्ये, रोज कीर्तनामध्ये प्रमाण येतात महाराज. रोज देवाच्या संतांचे अभंग मुखद्गत झाले येतात. रोज आमचं ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या जातात तोंडासमोरून, आहे की नाही बाबाजी. सगळं काय आहे आमच्या अवतीभोवती आहे. हे संतांचे शुद्ध विचार आहे, ही संतांची संगत आहे, संतांचे शुभ विचार आहे. त्या विचाराने खरं म्हणजे तर आम्हाला ही कीर्तन कळालं बरं का. त्यांच्या विचारामुळे आम्हाला ही साधना कळाली. कशी कळाली? ही साधना करण्यासाठी हे बघा, दुसऱ्यांचा अवलंब करण्यासाठी तो अधिकारी पाहिजे. त्यांचे जे विचार आहे ते घेण्याच्या आत प्रत्येक व्यक्ती समजदार आहे, प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान आहे. कोणाच्याही मागं लोक जात नाही. आता प्रत्येक व्यक्ती चॅप्टर निघाला. एखाद्याने फोन केला, तुला 4 लाखाची गाडी लागली, तो मला तो मूर्ख समजतो का? आता काय काळ तसं राहिला नाही, कुणाला कुणी फसू शकत नाही. तरी पण ते फोन येतात, सायबरग्राफी. काय सायबरग्राफी? विठ्ठल भरपूर चालू आहे महाराज. फसवण्याचा काळ चालू आहे, फसवाफशी चालू आहे. मला एवढं येत नाही ते, आहे की नाही. फसवाफशीचा काळ चालू आहे. सगळेजण फसवायला बसलेले आहे महाराज. प्रत्येक व्यक्ती फसवायला बसले. नवे तर बाहेरचा जाऊन द्या, कौटुंबिक देखील फसवायला तयार आहे. कधी याची जमीन माझ्या नावावर होती, कधी हा बाहेर जातो. नवे तर जमीन घेऊन हा कधी मरतो, आहे की नाही. इतका ताण होतो महाराज. शेवट म्हणतात काढा म्हणती अशी झाला भूमिभार. एवढा ताण घरातल्या नव्हतो, आहे की नाही. का? की सर्व काही याच्यामुळे चालू आहे. आणि याच्यामुळे चालू असल्यामुळे सगळेजण फसवायला बसले. तुम्हाला तुमचा सख्खा भाऊ तुम्हाला फसवायला बसलेला आहे. मग इथं बसलेले म्हणशील बाबा काही नको सांगू, घरी हेच करतील. पण चालू आहे तसं बरं का. तसं काय आहे? चालू आहे. पण याच्यातून बाहेर या, यात खरं हित आहे. हे असं करू नका, हे असं करू नका, याने नरकवास मिळेल. पण चालू आहे. सगळे फसवायला बसलेले महाराज. त्याच्यामुळे याच्यातून आम्हाला बाहेर यायचंय. मग याच्यातून बाहेर येण्यासाठी संतांचे विचार आहे. आम्हाला त्यांच्या पाठीमागे जावं लागेल. आणि कुणी लवकर जात नाही. जशी आहे तसं एखाद्याला खेकळलं, लहान मुलाला जर खेकळलं ना, खेकळून जर बोलवलं इकडं, तो 1 दिवस येईन, 2 दिवस येईन, 3 दिवस येणार नाही. आणि नुसता खेकळतो म्हणे मला, कशाला पायच्या बाजूला जायचं. मग हा लपन साईडला, त्यांनी आवाज दिला काय करेन, हा लपेल. पण जो प्रेमाने बोलवतो असं जवळ जो प्रेमाने, तर लहान लेकर लवकर जवळ येतात. तसं संत आहे. संत काय करतात महाराज माहिती का? प्रेमाने जवळ येतात आणि प्रेमाने जवळ घेऊन शुभ विचार देतात. काय करतात? शुभ विचार येतात, सात्विक विचार येतात. आणि त्या विचारांची दोरी म्हणजे वरचं आपलं कनेक्शन आहे की त्या विचारांची. देवाचं आणि भक्ताचं नातं जोडण्यासाठी प्रेम कारणीभूत ठरणार. आणि ते प्रेम संतांजवळ असल्यामुळे नारद महाराजांची अपेक्षा आहे 3रं चरण. संत संगती निरंतर, संत संगती निरंतर, संत संगती निरंतर, जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान. तसं आम्हालाही पाहिजे थोडं आहे की नाही. महाराज सांगतात किती प्रेम कुणाकडे आहे ते संतांजवळ आहे. म्हणून संतांचा सहवास अपेक्षा करतात नारायण महाराज. कोणती अपेक्षा? संत संगती निरंतर, प्रेम धन हे भांडार. काय आहे? संतांचा समागम, संतांचा सहवास. कारण प्रेम जे आहे ते संतांकडेच आहे, आईकडे सुद्धा नाही. आईकडेही नाही, आहे की नाही. कधी कधी आई खेकळते, पण संत कधी खेकळतात को?
खेकळतात का? कधी कधी हातही उघडती, मारती देखील, पण खरे संत हे करत नाही. प्रेम त्यांच्याकडे आहे. किती जरी दुष्टतेने वागत राहिला तरी ते जवळ घेणार, जवळ घेणार, प्रेम करणार, प्रेम कर. आईच्या पेक्षा जास्त माया संतांकडे आहे. क्षमा करा, पण हे सत्य आहे. संतांकडे आईपेक्षा जास्त माया सांगितलेली आहे. मायात पतम साधुम यंती. साधूकडे, संतांकडे आईपेक्षा जास्त माया आहे. आणि ती माया असणारे संत आहे. आणि ते संतांकडे असणारं खरं प्रेम त्यांच्याकडेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एवढं प्रेम महाराज, एवढं प्रेम. त्यांना शिव्या दिल्या तरी ते शांत बसतात, त्यांच्यावर थुकलं तरी ते शांत बसतात, त्यांना हान मार केली तरी शांत बसतात. तुम्ही म्हणाल कसं? एकदा एकादश होती, तो देहूमध्ये असताना तुकाराम महाराज रोजच्या प्रमाणे सगळ्यांच्या अगोदर विठ्ठलाच्या मंदिराची परिक्रमा करण्यासाठी घरातून निघाली. आता निघत असताना जो मंबाजी बुवा होता ना महाराज, त्या मंबाजी बुवाने, आता मंबाजी बुवाचं जे क्षेत्र होतं, जी जागा होती ती मंदिराच्या पाठीमागं होती आणि भिंतीला खेटूनच. आणि भिंतीला खेटून असताना त्या मंबाजी बुवाने जी पायवाट होती जाण्याची परिक्रमाची ती बंद केली, मुद्दाम बंद केली. का? की हा ऐकून घेतो म्हणून. काही काही राहतात असे, तुम्हाला अनुभव आला असेल. ते काय करतात, पायवाट बंद करून टाकली. आणि टाकल्यावर महाराज सकाळ सकाळी उठले, निहारी झाली, सगळं ते आंघोळ वगैरे सगळं काही आचमन विजम सगळं करून झालं आणि पांडुरंगाची परिक्रमा करण्यासाठी बाहेर पडले. त्या जागेत आले, त्यांनी विचार केला की काठे पडलेले आहे आणि हे वारकऱ्यांना टोचतील, म्हणून तुकाराम महाराजांनी शांतीपूर्वक ते काठे सगळं ते गजगज पण हटवलं, साईडला केलं. मंबाजी बाबा तिकडून पाहत होता बरं का, खिडकीतून तो काय होतो पाहत होता असा लक्षपूर्वक. इतका राग महाराज, इतका राग आहे त्याला, आता इतका राग आला त्याला. महाराज काय करावं, काय करावं. आता कर्मधर्माने जिजाऊ मातेला काय केलं, त्याच्या भावानी म्हैस ही दिली. कशासाठी? आता गरीब परिस्थिती यांची म्हणून देऊन टाकली. नेमकं ती म्हैस सुटली आणि ती म्हैस सुटल्या महाराज मंबाजी बुवाच्या वावरात आता सगळं हटवलं होतं म्हणून आतमधून घुसली, सगळं मंबाजी बुवाच्या वावरात सगळं खाल्लं, खायला लागली. तेवढ्यात मंबाजी बुवाने पाहिलं, अजून राग महाराज, एवढा राग आला, ताड दिशी खिडकीतून उडी मारली आणि मंबाजी बुवा तुकाराम महाराजांकडे आले. आणि जी काठी, ज्या बाभळीची काठीची लांब लचक महाराज साईडला होती तीच काठी हातात घेतली. अगोदर म्हशीला आणलं, म्हैस निघून गेली आणि दुसऱ्या वेळेस महाराज तुकाराम महाराजांना एवढा त्रास देऊ लागला. तीच बाभळीची काठी किती मोठी असेल महाराज, त्या काठीने एवढ्या जोरात महाराज टोले मारायला सुरुवात केली, तुकाराम महाराज हो देखील करेना. एवढ्या वेगात हाणायला लागला, एवढ्या जोरात हाणायला लागला महाराज. तुकाराम महाराज विठ्ठल 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 भगवंताचं नामस्मरण करत राहिले, हा मारत राहिला, हा नामस्मरण करत राहिले. तुकाराम महाराजांना कळलं, पाय वाट मोडली किंवा म्हशीने खाल्लं याच्यासाठी हा मारत नाही, याला माझा राग होता. का? की माझ्या कीर्तनाला लोक येत नव्हते, याच्या कीर्तनाला बसायचे. माझ्याकडे यज्ञ अनुष्ठानाला लोक येत नसायचे, याच्या घरी जायचे कीर्तनासाठी. म्हणून तो राग, एवढा राग होता महाराज, एवढा राग होता. आज संपूर्ण राग आज तुकाराम महाराज काढत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सब काढून घे, अख्खा राग काढ, मोकळं कर तुझं मन महाराज. एवढं मारलं. शेवटी मंबाजी बुवा शांत झाले आणि थकले महाराज शेवटी. आणि थकल्यावर तुकाराम महाराज परिक्रमा करून विठ्ठल विठ्ठल घरी आले. मातेने पाहिलं, त्याच्या पत्नीने पाहिलं, काय झालं, डोळ्यातून अश्रू यायला लागले. एवढी कडक स्वभावाची ती जवळ आली, अंगात संपूर्ण शरीरामध्ये काटे घुसलेले, डोळ्यातून एक अश्रू देखील नाही. भगवंताचं चिंतन चालू आहे आणि त्या जवळ आल्यावर नेत्रातून अश्रू गळतात. एक एक काठा काढायला सुरुवात केली. औषध लावलं महाराज आणि औषध लावून महाराज तुकाराम महाराज विसावले नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, मला आता कीर्तनाला उभं राहायचं. तसे उठले महाराज, कीर्तनाला उभा राहिले. लोक जमले, लोक समोर पाहतात ते. आणि पाहिल्या क्षणी मंबाजी बुवा आता कीर्तनामध्ये नाही म्हणे. का नाही आले? एकाला उठवलं, जा रे बाबा, का नाही आले बुवा, पाहून या बरं. पळत गेला, विचारलं का? की थकलेलो आहे. परत आला, महाराज ते थकलेले आहे. तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं, विचार केला, मला मारून त्यांना थकवा आला असेल, म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले. आणि घरी गेल्यावर महाराज मंबाजी बुवाचे हात दाबायला सुरुवात केली. हात दाबतात ते, पाय दाबतात ते. बुवा, मला मारून तुम्ही खूप थकलेले असावेत म्हणून मी तुमची सेवा करतो आहे. एवढी सेवा केली महाराज, पण एक आक्षेप घेतला नाही. मंबाजी बुवा तरी सुद्धा त्यांना त्रास देत राहिला. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं प्रेम संतांकडे आहे.
आता सध्याला ते कुणाकडे नाही. एखाद्याच्या जर एखाद्याला ती शिवीत जाऊन द्या बरं, तो म्हणतो तुझ्या काय जात आहे की नाही. म्हणजे शिवी आता मारायचं लांबच राहिलं, पण शिवीच लय कठीण आहे महाराज. म्हणून आत्ता सध्याच्या काळात शक्य नाही. प्रेम संतांकडे आहे. एकनाथ महाराज जाऊन थुकले, सर्वांना कथा ठाऊक आहे. माऊलीला खूप त्रास दिला, पण संतांनी कधी आवेश केला नाही, रागाच्या आवेशात बोलले नाही. प्रेमच दिलं महाराज जगाला. सर्व समाजाला प्रेम देत राहिले, प्रेम देत राहिले. आणि त्या प्रेमाची आठवण नारायण महाराज करतात. संत संगती निरंतर. त्या संतांच्या सहवासामध्ये आम्हाला प्रेम भेटतंय, म्हणून आम्ही त्यांची संगत करतो, त्यांच्या सहवासामध्ये राहतोय, है की नाही. संत संगती निरंतर, निरंतर आहे म्हणे आमचा सहवास. काय म्हणे कमून की खरं प्रेम, खरं धन प्रेमात आहे की नाही. ते धन प्रेम आहे, म्हणून आम्ही त्या परक्या धनाकडे जात नाही, की जी मायारूप त्याच्यामध्ये आहे त्या धनाकडे आम्ही जात नाही. आम्ही प्रेमाच्या धनाकडे जातो. आणि ते प्रेम धन कशात आहे तर म्हणे संतांमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठला 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 एकादशीचं व्रत, तुळशीचं पूजन, तीर्थाचं दर्शन आणि नामस्मरण संकीर्तन ही चालत असणारी आमची ही परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये आम्ही वावरत आहे. ही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. समाजाला सांगितलं हीच खरी आमची चालू असणारी परंपरा आहे. शेवटच्या विनवी विष्णू दास विनवी विष्णू दास विनवी विष्णू दास विनवी विष्णू ऐसी आमोची परंपरा आणि कनोबा साधरा अमुजा विषय विषय हरि कीर्तन विषय हरि कीर्तन अमुदा मुदा विषय 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 अमुदा विषय अमुदा विषय हरि कीर्तन मुसा विषय विषय मुसा विषय हरि कीर्तन
हरी कीर्तन आणि करे आणि करे ही चालत असणारी आमची ही परंपरा आहे. विनवी विष्णुदास नारा, विनवी विष्णुदास नारा, आमची ऐसी परंपरा. अनिक नेनोबा साधन, आमचा विषय हरी कीर्तन. ही चालत असणारी आमची शुद्ध असणारी परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये आम्ही सर्वजण 14 जण आहे. विनवी विष्णू दास, आम्ही दास आहे. दासाच्या भावनेने आम्ही बोलत आहे. विनवी विष्णू दास नारा, मी सांगत आहे काय, आमची ऐसी परंपरा, ही शुद्ध असणारी परंपरा आहे. आता ही परंपरा सगळ्यांना लागू पडावी म्हणून आम्ही तुमच्या सहभागी होऊ का? लोकांनी केला प्रश्न. नारायण महाराज होऊ शकतात. भाव शुद्ध करा, अंतकरणामध्ये प्रेम धरा. ह्या परंपरेमध्ये तुम्ही येऊ शकणार. म्हणून भाव शुद्ध असला पाहिजे, प्रेम शुद्ध असलं पाहिजे, मग आपण सर्वजण ह्या ठिकाणी येऊ शकतो, आहे की नाही? त्याच्यासाठी आता वेळही खूप झालेला आहे, खूप सांगण्यासारखं आहे, परंतु वेळ कमी आहे. तुम्ही सगळेजण पाठीमागे गच्च भरलेले आहेत, टाळ्या रपारपा वाजत होते, आहे की नाही? आता उपवास सगळ्यांनी एकादश पकडणार आहे. एवढं न घेता आम्ही आता काय करणार आहे, एवढं घेणार आहे. एवढं नाही तर एवढं तरी घेणार आहे. काय करा, उपवास करा. उपहास नका करू. उपवासात आणि उपहासात अंतर आहे. उपहास देवाचा करू नये. उपहासामध्ये निंदा असते, उपवासामध्ये कल्याण आहे, स्तुती आहे. म्हणून उपवास करा. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाजवळ राहणे, याला उपवास म्हणतात. आणि उपहास त्याचा केलेला, उपहास म्हणजे त्याची केलेली निंदा, याचाही दोष लागतो आणि उपवासाचाही फळ लागतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय माऊली गुरु देवा पुढे उत्तरी हे विचारेला अधिकार ज्ञानेश्वर